त्याचं क्वारंटाईन झालं आणि त्याच्या टेस्टिंगमध्ये तो पॉझिटिव्ह आलेला आहे, पण तो मुळात आपल्या जिल्ह्यातला नाही, चंद्रपूरचा संबंध नाही आणि मूळ सांगायचं झालं तर तो या जिल्ह्यामध्ये आलेलाच नाही। जेव्हापासून कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आणि कोरोना जे देशामध्ये जानेवारीच्या फर्स्ट वीक 30 जानेवारीला पहिला रुग्ण ज्या दिवशी आढळला तेव्हापासून जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही। आलेली बातमी ही मला वाटतं धांदात खोटी आहे किंवा त्याला काही बेस नाही। कोविड-19च्या संदर्भात आत्ताच माझं बोलणं झालेलं आहे, त्यामध्ये नागपूरचे 11 रुग्ण दाखवलेत। नागपुरात पॉझिटिव्ह एकच मिळाला आज, तोही क्वारंटाईन मधला आहे, तरी पण 11 रुग्ण दाखवले, ते पण तिकडे फार लोक पॅनिक झाले। म्हणून मी त्या कोविड-19च्या ज्या साईडवर आहे त्यांना सगळ्यांना सांगितलं की हे अपडेट करा आणि लगेचच्या लगेच ते डिलीट करा, फॅक्ट्स सगळे मागवा, आमच्या कलेक्टरांच्याकडून मागवा, आमच्या डिस्ट्रिक्ट प्रशासनाकडून मागवा, आणि की हा जो रुग्ण आहे हा रुग्ण जिल्ह्यातला नाही। ज्या दिवशीपासून कोरोना या महाराष्ट्रात देशात आला त्या दिवशीपासून या जिल्ह्यात तपासणीअंती एकही पॉझिटिव्ह मिळालेला नाही। पण त्या विनंती आहे की आपण निश्चिंत राहा, आपला जिल्हा हा पूर्णतः 100% कोरोना मुक्त आहे आणि तो ठेवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। जिल्हाधिकारी असू देत, आमचे सीओ आहेत, कलेक्टर एसपी आहेत आणि पालकमंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे। लॉकडाऊन अधिक कसं कडक करता येईल आणि त्या संदर्भात अनेक गोष्टीमध्ये आम्ही बारकाईने लक्ष घालतो। सर्व यंत्रणा अद्यावत पूर्णतः सज्ज आहे। कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या परिस्थितीला मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसलेली आहे आणि मी आपल्याला विश्वासाने सांगेल की ही गोष्ट खोटी आहे, असत्य आहे। त्या संदर्भातही चर्चा झाली। मी आता शेअर्सशी बोललेलो आहे की त्यांना सांगितलं की कोविड-19 ही जी साईट पुणे असेल कोण हँडल करतो हे तपासणी करा आणि हे आपल्या गव्हर्नमेंटची आहे का किंवा खाजगी आहे मला माहित नाही। मी त्यांना सांगितलं की या संदर्भात मला क्लॅरिफिकेशन आहे।